मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अमित शहा यांच्याकडून शिर्डीमध्ये साई दर्शन, दर्शनानंतर अहिल्यानगरमध्ये शहांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। गृहमंत्री अमित शहा शिर्डीत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहा यांच्याकडून आढावा। तिघांमधील भांडणं मिटवायची असेल तर बैठक बंद दाराआडच घ्यावी लागणार। शहा आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून राऊतांचे हे विधान। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत देऊन जा, अमित शहा यांच्या दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची ही टीका। कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूसंदर्भात केंद्र सरकारने बोलावली तातडीची बैठक। दुपारी 4 वाजता सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक होणार। मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानमध्ये 3 बालकांचा मृत्यू, एका डॉक्टरला अटक। तमिळनाडूसह मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ सरकारकडून कोल्ड ड्रिफ कफ सिरपच्या विक्रीवर बंदी। तलवार घेऊन आमच्या मानात छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल, वडेट्टीवारांचं विधान। तर वडेट्टीवार यांच्याकडून चुकीचं विधान, समाजात दरी निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, जरांगेंची प्रतिक्रिया। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरने मद्यसेवन केले नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख। अनिल परब यांच्याकडे अजून स्फोटकांचा बराच साठा, अनिल परब यांचे आरोप गंभीर। चौकशी झाली पाहिजे, कदम यांना किंमत मोजावी लागणार, राऊतांची ही टीका। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अमित शहा यांच्यासमोर मांडला का? दादा भुसेंना प्रश्न। नाशिक पालकमंत्री पदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल, भुसेंचं मिश्किल उत्तर। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वासोबत स्वबळासंदर्भात चर्चेची तयारी। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईक यांच्याकडून स्वबळाचा नारा। एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा। भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटील यांचं हे विधान। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत लोहगाव भागात वाद, वादानंतर पठारे यांना धक्काबुक्की तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक, आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। राज्य सरकारने नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत कशी लवकर मिळेल हे बघावं, शरद पवार यांची मागणी। मुंबईमधील सॉल्ट पॅन या विभागातील सुमारे 20,000 चौरस मीटरवरील नॅचरल एरिया आरक्षण हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव। आयएस अधिकाऱ्यांसाठी जिमखाना आणि ईव्हीएम याशिवाय व्हीव्हीपॅट मशीनसाठी सरकारी गोदाम उभारणार। मुंबईमध्ये 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। फलाटा अभावी विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या रेल्वे स्थानकांमधील थांबा रद्द। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। 1 ऑक्टोबरपासून नवीन दर होणार लागू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी भागामध्ये पुन्हा पावसाचा तडाखा, बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान, नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा, 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर, 13 जणांचा मृत्यू, भूस्खलनामध्ये मेरिकमध्ये 9 तर सुखियामध्ये 4 जणांचा मृत्यू, बालासान नदीवरील लोखंडी पूलही कोसळला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।